व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ प्रॅक्स. मी प्रतीक साळुंके आणि आज तारीख आहे 29 जून 2024, माझा बड्डे. आणि याच सेलिब्रेशनसाठी स्वप्नालीने, निलेश आणि रुपालीने तिघांनी मिळून खूप भारी सरप्राईज दिला मला. तर आज आहे डे 5 इन नेपाळ आणि आपण पोखरामध्ये आहोत. तर पोखरामधून कदाचित आता आम्ही निघणार आहोत. आता सकाळचे इथे वाजले आहेत 7:45 आणि मे बी 9ची फ्लाईट आहे असं बोलतात. हे मला काहीच नाही माहिती पुढचा प्लॅन काय आहे तो. तर आता आपण पोचलो आहोत पोखरा एअरपोर्टला, डोमेस्टिक डिपार्चरला. या कारमधून आलो आणि आता आपण पताऊ ॲपने कार बुक केली. तर हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे ना पोखराचं, ते खूप लहान आहे. तुम्ही बघू शकता एवढंच काउंटर आहे. इथे बोर्डिंग पास वगैरे येतं, तिथे चेकिंगला बॅगला तिथून एंट्री करू शकतोस तू. हे डोमेस्टिक एअरपोर्ट पण आहे आणि इंटरनॅशनल एअरपोर्टसुद्धा आहे. हे छोटंसं आहे आणि एकदम हे असं मोठं वगैरे नाही आहे एवढं, पण एकदम चकाचक आहे एअरपोर्ट. मस्त वाटतं इथे आल्यावर या एअरपोर्टला, कारण की सराउंडिंगला पूर्ण इकडे डोंगर वगैरे दिसे. इकडे क्लायमेट वगैरे खूप मस्त आहे. पोखरा सिटी खूप सुंदर आहे एक्सप्लोर करायला खरंच. बाहेर जाऊ शकतो का आपण फोटो काढायला? अरे ये ना इकडे, तू पण तेच रिॲक्शन देशील जे मी दिलं. सिरियसली बाहेर जाऊन नाही काढू शकत. एअरपोर्टच्या आतमध्ये होतं आणि पटकन माझं लक्ष याच्यावर गेलं. क्लास सीन आहे यार, ऑसम ऑसम. मस्त दिसतोय आणि हा ग्लेशियर कडक कडक. त्यांना रिक्वेस्ट केली सिक्युरिटीला का, बिकॉज चेक इन केलं होतं आतमध्ये आणि त्यांना फक्त रिक्वेस्ट केली की मला हा व्हिडिओ घ्यायचा आहे. तर त्यांनी मला सोडलं. जे आम्हाला बघायचं होते माउंटन रेंज, अन्नपूर्णा माउंटन्ससाठी. क्लास क्लास. आणि आपला झूम एवढा जातो आहे. पूर्ण अन्नपूर्णा रेंजेसचे माउंटेन्स आपल्याला दिसतात. सगळे आईस माउंटेन्स आहेत. क्लास. काय नशीबवान आहे म्हणजे आम्ही चेक इन केलं, बोर्डिंग पास घेतले आणि जस्ट त्या साईडला जाऊन बसलो. बोललो ना हे एअरपोर्ट खूप छोटे आहे. तर विंडोमधून लगेच बाहेर बघतो तर ती पूर्ण अन्नपूर्णाची रेंज क्लिअर दिसत होती. जे आपल्याला बघायचं होतं एकदम क्लिअरली ते बघायला मिळालं. आणि यार बड्डेला असे काहीतरी गिफ्ट सरप्राईज मिळतात ना, ते भारी वाटत. हे अजून एक सरप्राईज भरतपूरला जायचं. तर भरतपूरला काय आहे ते आपण बघूया. तर आता आपण इथून फ्लाईटनेच जातो आहे डोमेस्टिक एअरपोर्टवरून. तर बघूया किती वेळ लागतो भरतपूर पोचायला. आता बोर्डिंग करतोय आपण अजून एक फ्लाईट. आणि मागे क्लायमेट कसलं आहे, बुद्ध एअरमधून करतोय. तर इथे ट्रेनचे वगैरे ऑप्शन्स नाही आहेत, बसचे आहेत. बस लेट जातात त्यामुळे फ्लाईटचे ऑप्शन इथे चीप आहेत. 2-2,500 रुपये वगैरे तिकीट्स आहेत. हे भारी व्ह्यू मिळतो हा फ्लाईटचा. स्काय पण मस्त आहे. आपण 20 मिनिट्समध्ये पोचतो भरतपूरला. आणि इकडे भरतपूरचं एअरपोर्ट तुम्हाला दिसेल. हे एअरपोर्ट आहे. बस एवढंच. वेलकम टू भरतपूर. हे एवढंच आहे एअरपोर्ट. आणि मला एकच ही फ्लाईट दिसत आहे सध्या इकडे. फ्लाईट आहे इकडे लँड झाली आहे आणि हे बघ इकडे बॅगेज मिळणार आहे आपल्याला. आणि हे बघ बॅगेज हे बघ एवढंच आहे. फ्लाईट थिंग मेड सो सिम्पल यार. आणि हे बघ पायलट पण आले समोर. इथे बॅगेज आणलं. हे समोर फ्लाईट, इथे बॅगेज आलं आणि ह्या विंडोमधून सगळे आपल्याकडले बॅग कलेक्ट करतात. कसं होतं एअरपोर्ट? कसं आहे तुला, कसं वाटलं? मजाक आहे मजाक. टाळा लावला इकडे. काय ऑटोमॅटिक सिस्टीम नाही, नॉर्मल एकदम बऱ्याच विमानतळ. आणि प्लेन थांबला. आम्ही बाहेर यायच्या आधी पायलट बाहेर बस लावलं. ड्रायव्हर कसे लगेच उचलून पळतात. आता आहे ना ॲड्रेस. आपण ही परत एक पटावरून कॅब बुक केली. एअरपोर्टच्या बाहेरच आहे एअरपोर्ट आणि हे या प्लेनने आपण आलो
आणि ही लगेच कॅब बुक केली ऑनलाईन पतावरून सेम. एकदम असं पूर्ण हे गावच आहे. सिटीमधून आता आम्ही गावात चाललो आहे. या लोकांनी कुठे बुकिंग केली आहे मला काहीच नाही माहिती आहे. कुठे जायचं आहे कुठल्या आता गावात नेतात आहेत आणि इथून इंडियाची बॉर्डर पण जवळ आहे. कसाऱ्याला हे लोक आता मला कसाऱ्याला घेऊन आले नेपाळवरून. कसारा रिसॉर्ट. कसारा ये आर्मी का बैरक है ना नेपाल के सबसे बड़ा इधर ही. हाँ इसलिए उसी के नाम से रखा है ये होटल. हाँ क्या ग्रेट यार, मस्तच आहे. अजून काय पाहिजे बर्थडेला सरप्राईज. भारी मस्तच प्लॅन केला या लोकांनी. येडा बनवून काठमांडूला जायचं सांगितलं आणि डायरेक्ट आणलं भरतपूरला. तर आता आपण भरतपूरला ज्या गाडीने आलो त्याचे 700 INR रुपीज झालेत, इंडियन रुपीज. NPR 1000 रुपीज झालेत आणि आपण त्याला 700 100चेच कॅश दिलेत कारण की आपल्याकडे करन्सी नाही आहे इकडची आणि इंडियन करन्सी पण संपत आली आहे. त्याच्यामध्ये पण असं झालं की ATM चालत नाही आहे तिथे. UPI चालतो आहे, भीम UPI, पण त्याला ट्रान्झॅक्शन लिमिट लागते. जर तुमच्याकडे तुम्ही इथे येणार असाल तर मी सांगेन की इथे येताना भीम UPI इन्स्टॉल करून या आणि तुमच्या जे बँक असेल त्या बँकच्या ॲप्लिकेशनवरून तुमची UPI लिमिट ॲटलिस्ट थोडी तरी वाढवा कारण की बाय डिफॉल्ट 5000 वगैरे असते तर ती वाढवा. त्याच्यानंतर परत ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स असतात इंटरनॅशनल तर ते पण इनेबल करून या. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत तुम्ही नेपाळला ट्रॅव्हल करताना, हे लक्षात ठेवा. हे कसारा चितून म्हणून. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एंट्रीला आपल्याला हे दिलं एक फ्रेश टॉवेल आणि हे फुलं. थँक्यू फॉर दिस वन ऑल्सो. वाव, हॅपी बर्थडे टू मी. ओके, वेलकम ड्रिंक पण आपल्याला मिळालं, जामून. थँक्यू सो मच. तर हे कसारा आहे चितवनमध्ये. थँक्यू सो मच स्वप्नी. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. जाम विषय मी भारी. विला 1 स्पा, A ब्लॉक स्विमिंग पूल पण इथे, रेस्टॉरंट. सुंदर प्रॉपर्टी आहे यार, जंगलाच्या मध्ये. हा आहे पूल एरिया, तुम्ही बघताय तो. सुंदर यार. नंतर येऊच आपण इथे पूलमध्ये. केवढा मोठा आहे, आई शपथ. पण एक गोष्ट मला बोलायची आहे ह्या तिघांसाठी. या नेपाळच्या सिरीजचे एवढे व्लॉग्स बघितले असतील त्याच्यावरून तुम्ही स्वतःच बोलाल की ह्या तिघांची केवढी मेहनत आहे की हे स्पॉट शोधायचे. तर थँक्यू तुम्हाला तिघांना, निलेश, रुपाली आणि स्वप्नालीला, की एवढं मला स्पेशल फील करून दिलं. थँक्यू सो मच गाईस. ही संपूर्ण एंट्री आहे आणि हा आपला विला आहे. वाव. टिडिंग. वाव. एंट्रीचा एरियाच केवढा मोठा आहे बघ ना स्वप्ना. या बाजूला वॉशरूम आहे आणि या बाजूला बेडरूम आहे. क्लास यार, अमेझिंग. आणि इथे प्रतीकला
विश केलेलं आहे हॅपी बर्थडे टू मी. आणि जसं की प्रतीकला निसर्गाची खूप आवड आहे म्हणून हा विला डिसाईड केला आम्ही, ज्याच्या आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि इथे तुम्ही सराउंडिंग पण बघा. इट इज टोटली पीसफुल. त्यांनी एवढं मस्त दिलंय कारण इथे मच्छर खूप असणार असू शकतात. बाबा आम्ही पहिल्या दिवसापासून शोधतोय. टॉर्च, डू हॅव अ टॉर्च बिकॉज आपण जंगल मध्ये आहोत. त्याच्यानंतर ग्लास आहे, पाण्याच्या 2 बॉटल्स आहेत, प्लस कप आहे. टी कॉफी मेकर साठी पावडर्स दिलेले आहेत. जार आहे ज्याच्यामध्ये आपण बनवू शकतो. आणि इथे लगेचसाठी वॉर्डरोब आहे आणि त्याच्यामध्ये बघ आहे बाथरूम आहे, एक अम्ब्रेला दिलाय आणि खाली स्लीपर्स दिलेले आहेत 2. वाव, स्लीपर्स आहे आपल्याकडे. So like that. आता वॉशरूम. या वॉशरूम. ओके. सो इथे जर आपण गेलो बे वॉशरूम आहे की रूम आहे बघू शकतो. वरती पूर्ण काचेचं आहे म्हणजे ओपन आपण म्हणू शकतो. सनलाईट इथे मस्त येतं. इथे तुम्हाला टॉयलेटरीज दिले ज्याच्यामध्ये विल गेट एव्हरीथिंग. 2 नॅपकिन्स आहे, सोप आहे, शॉवर कॅप आहे आणि डेंटल किट आहे. परत हर्बल लोशन पण आहे, सोप आहे आणि ड्रायर पण आहे. Just go inside. हो, Isn't it a feel like a Bali? बाली मध्ये आल्यासारखा फील आहे हा फुल. हो का इथे शॉवर, ओपन रूफ वाला वॉशरूम. ओपन रूफ वाला वॉशरूम आहे हा फुल. तर इथे अंघोळ करायला आहे आणि या बाजूला टॉयलेट आहे. हा भारी बांधलाय यार, मस्तच विला आहे. आणि या विलामध्ये किंवा या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही जे सगळं बघाल ना, तर इथे प्लास्टिक कुठेच यूज नाही केलं त्यांनी. तर बेडच्या दोन्ही बाजूला लाईट्स आहेत आणि ही मस्त पेंटिंग इथे लावते त्यांनी कॅनव्हासवर. इथे एक डस्टबिन आहे, तर डस्टबिन पण ही कापडाची बॅग आहे. आणि आपल्याकडे टोपल्या विणतात ना, हे टोपलीचं सगळं बनवलेलं आहे. इकडे मस्त हे या लोकांनी फ्लॉवर पॉट अडकवलाय वरती. ते खाली बघाल तर एंट्रीलाच दोन्ही बाजूला असं पाण्याचं हे बनवलं आणि त्याच्यामध्ये एक फ्लॉवर पॉट ठेवलाय त्यांनी. मस्तच. आणि हा डायनिंग एरिया, यांचे रेस्टॉरंट. हॅलो, एक एवढी मोठी प्रॉपर्टी आहे ही. 7 एकर. ओके, 7 एकर. इथे फूड रेस्टॉरंट, वरती बार काउंटर, ओके. लॉबी तर तुम्ही बघितलीच असाल. हां. आणि मेन म्हणजे ह्यांनी सगळे छोटे छोटे असे विला स्प्रेड आउट केलं. ओके. प्रत्येक विलाला प्रायव्हसी आहे. हां. खूप मोठी स्पेस आहे. ही अशी प्रॉपर्टी आपल्याला नाही बघता. जर आपण इंडियामध्ये आपल्या मुंबई किंवा लोणावळा बघायला गेलो, मिनिमम 10-15 हजार रुपये. आणि 15,000. बाय द वे रिव्हील करायचं का तुम्ही ही प्रॉपर्टी कितीला बुक केली वगैरे? आम्हाला हे सांगतोय की फक्त इंडियामध्ये 15,000 मिनिमम. ओके, ठीक आहे. सर ह्याच्यात आपल्याला फूड इन्क्लूड आहे की नाही? ओके, फक्त ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. फूड आपल्याला लंच आणि डिनर स्वतःचा. ओके. तर रेस्टॉरंटच्या वरतीच इकडे या लोकांचा रूफटॉप बार आहे. ओके, इथे टी व्ही पण आहे आणि आज इंडियाची फायनल मॅच पण आहे. जसं की मी तुम्हाला बोललोय, आपण आहोत चितवनमध्ये. म्हणजे चितवनचा हा आपला स्टे आहे, कसारा स्टे म्हणून. तर अजून एक सरप्राईज म्हणून ह्या लोकांनी दिलं आहे की इथे जंगल सफारी आहे. ती जंगल सफारी आता आपण करायला जातो आहे 3 वाजता. बेस्ट पार्ट या ट्रिपचा असा झाला आहे की जी ही सफारी आहे आजची, ती या सीझनमधली शेवटची सफारी आहे. कारण की उद्यापासून मान्सूनमुळे सफारी बंद करतात. तर आत्ता जी ही सफारी आहे ती शेवटची आपल्यासाठी. आणि बघूया आपल्याला ॲनिमल्स बघायला मिळतील की नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या लोकांनी बायनोक्युलर्स वगैरे प्रोव्हाइड केले आहेत आपल्याला, तर ते पण असेल. शेअरिंग बेसिसवर आपण जाणार आहोत. टोटल आपण 7 जण आहोत त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला प्रायव्हेट जीप करायची असेल तर त्याचे चार्जेस थोडे हाय आहेत. तर कपलप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, जे जीपचे प्राइजेस आहेत ते म्हणजे आपण ग्रुपने करतो आहे त्याचे. कपलचे टोटल 11,000 होतात NPRमध्ये तुम्हाला सांगतो. कारण की 4,500 तसे होतात.
आणि वर्षे 1,000 त्या लोकांचं परमिट लागतं. तर अशा प्रकारे ते होतं. ग्रेट ग्रेट, कसली धमाल येईल. आणि ही जीप आहे. काय ओपन जीप आहे यार, मस्त. वेलकम टू चितवन नॅशनल पार्क. तर आपण आता घडियाळ बघायला आलो आहे. हे कन्झर्वेशन ब्रीडिंग सेंटर आहे आणि टर्टलचं पण कन्झर्वेशन प्रोग्राम इथे होतात. बघ ना केवढे सारे बारके बारके. स्किन बघा. तर क्रोकोडाईलचे हे जे सेक्शन्स आहेत ना ते आहे, ते लोक क्रिटिकली इंडेंजर म्हणजे स्पेसीज आहेत, खूप म्हणजे विलुप्त होतात त्याच्यात स्पेसीज. आणि या फक्त इंडिया आणि नेपाळमध्ये दिसतात. त्यामुळे हे लोक इथे त्या लोकांचं ब्रीडिंग करतात आणि ते ब्रीडिंग करताना 5 वर्ष लागतात एक अंड द्यायला त्यांना. एकदम आतमध्ये येते. इकडे डिअर दिसले 2. दिसला हा 12. हा डिअरच आहे 12. सुख आहे. कुठे दिसतं? ईगल आहे. ईगलचा साऊंड आहे हा. स्नेक बर्ड. मोठं झाड पडतं त्याच्या बाजूला. याला 1 हॉर्न रायनो असं बोलतात. याला एक शिंग आहे म्हणून. अजून एक आम्हाला रायनो दिसला. पाण्याखाली गेलेले. जस्ट आम्ही रिटर्न आलो जंगल सफारीमधून. खतरनाक होती, मजा आली ॲक्च्युली. जंगलाचा जो एक्सपिरियन्स आहे जंगलामध्ये जायचा तो एक्सपिरियन्स आम्ही घेतला. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. असं कळालं की पावसाळ्यात तुम्ही जंगल सफारीला जाऊ नका, हा सीझन नाही आहे. मोस्टली तो जंगल सफारी ऑक्टोबरच्या नंतर चालू होते, जेव्हा पाणी कमी होतं जंगलामधलं ना, तेव्हा जेव्हा पाण्याच्या शोधामध्ये प्राणी बाहेर येतात तेव्हा. आणि ॲक्च्युली गवत नसतं. आता ह्या ह्याच्यामध्ये खूप मोठी मोठी गवत होती, त्यामुळे अर्धे प्राणी ते दिसले पण नसतील त्याच्यामध्ये आपल्याला. सर्वात महत्त्वाचं अजून एक सरप्राईज मला मिळेलच, मला माहिती आहे, कारण की आज इंडियाची वर्ल्ड कप मॅच आहे आपली फायनल. आणि वर्ल्ड कप
सध्या आपण वर्ल्ड ह्या 4-5 दिवस वर्ल्डच्या गोष्टी खूप जास्त केल्या. वर्ल्डमधला मोठा माउंट एव्हरेस्ट बघितला, सेकंड वर्ल्ड हायेस्ट बंजी जंपिंग केली आणि आज वर्ल्ड कप आहे. वर्ल्ड कप आपल्यालाच मिळणार आणि माझ्यासाठी एक ते सरप्राईज असेल असं मी मानून घेईन स्वतःला. येस, ते होणारच आहे. तर आत्ता इथे वाजलेत 7:15. आपली 8:30ला मॅच आहे. बघूया आज काय होतं. 5.8 फीट आहे आणि त्या साईडला किती आहे? सगळीकडे सेम आहे. पूल 5.8चा हा मोठा पूल आहे. आता आपण आलो आहे जेवायला इकडे आणि इथे बाहेर जवळपास काहीच नाही खायला वगैरे. सगळे गाव आहे पूर्ण, त्यामुळे तुम्हाला इथूनच ऑर्डर करावं लागेल जे फूड आहे. आणि रात्री 9 वाजता रेस्टॉरंट पण बंद होतं. तर आम्ही डिनरसाठी नेपाळी थाळी मागवली आहे. कशी आहे टेस्ट निलेश? टेस्ट मस्त आहे. रेकमेंडेड मस्त. हे पण आहे जे डाळ आहे ना, घी घातलेली आहे. हे चिकन आहे. चिकनची टेस्ट कशी आहे? विथ लाईट्स एकदम सुपर वाटतं यार, एक नंबर. तर माझा बर्थडे केक आलेला आहे मस्त आणि नेहमीप्रमाणे त्याचाही पोपट झालेला आहे. हा सरप्राईज मला होता. त्याने फोन केला, मी उचलला. सर आपका केक कब लाना है? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रतीक, हॅपी बर्थडे टू यू. बॅकपॅक विथ ब्रॅक, सबस्क्राईब टू माय चॅनल. मगाशी मी जसं बोललो की आज इंडियाची मॅच आहे आणि साऊथ आफ्रिकेबरोबर. वर्ल्ड कप फायनली आपण जिंकलेलो आहोत आणि माझ्या बड्डेला हे अजून एक गिफ्ट मिळालेलं आहे. आय एम सो हॅपी की खूप भारी बड्डे झाला. हा बड्डे कधीच विसरणार नाही मी माझ्या लाईफमध्ये आता, कारण की इंडिया वर्ल्ड कप जिंकलेली ते पण 29 जून 2024ला T20 वर्ल्ड कप जिंकली इंडिया आपली. यस. सो गाईज खूप थँक्यू की तुमच्या सगळ्यांच्या विश माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. सो खरंच मनापासून थँक्यू माझा बड्डे अजून स्पेशल केल्याबद्दल. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज, तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे बॅकपॅक विथ ट्रॅक्स. आणि आज आहे डे 6, 30 जून 2024 नेपाळमध्ये. आज लास्ट डे आहे आणि आज आपण परत इंडियाला जाऊ. मस्त सनलाईट ते पडली. स्विमिंग पूलमध्ये परत एकदा जाऊया आपण. ठीक आहे, पण रुपाली काढायचं ना तुझा इथून. मोठा पूल आहे आणि तुम्हाला इथे मस्त बसायला वगैरे पण आहे. टॉवेल्स दिलेत. सुंदर. आता आम्ही आलोय ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट आपल्या याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर चेक करूया काय काय ब्रेकफास्टमध्ये. निघतोय आपण या प्रॉपर्टीमधून. येस. आणि आता टुवर्ड्स मुंबई जाऊ. भरतपूरवरून पहिले काठमांडूला जाऊ. काठमांडूवरून कोलकाता आणि कोलकातावरून मुंबई. फॉक म्हणजे दिल्लीला नाही जाणार. ते येताना आपण कोलकाता, आता जाताना आपण कोलकात्यावरून जाणार आहे. सगळ्या सिटी फिरवणार. बाय बाय. मस्त यार.
तर आजच्या दिवसात पण आपण 3 फ्लाईट करणार आहोत. पहिले इथून काठमांडूला, काठमांडूवरून कोलकाता आणि कोलकातावरून मुंबई. हे आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे काठमांडूचं, जिथे आपण येताना पण तिथूनच गेलेलो. एकच एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल. तर आता मी ते जेव्हा चेक इन करत होतो ना, तर तिथे सिक्युरिटी होते. त्या सिक्युरिटीने विचारलं कुठे जातं, मी बोललो मुंबईला. तर त्याने जस्ट असं बोला, कॉन्ग्रॅच्युलेशन्स, कल इंडिया जीत गया वर्ल्ड कप, हमने भी यहाँ पे सेलिब्रेशन किया. बोला वाह यार, म्हणजे विचार करा, नेपाळ पण आपल्यासाठी सेलिब्रेट करतं आणि त्यांना पण आवडली काल इंडिया आपली वर्ल्ड कप जिंकली त्याच्यासाठी. बाय बाय नेपाळ. भाई साहेब, आम्ही चेक इन केली. बाहेर असताना काळोख केला होता नुसता आणि चेकिंग केली आणि एवढा जोरात पाऊस आला आहे आणि पूर्ण जर्नीमध्ये आम्हाला असा पाऊस नाही मिळाला. गाईस, आम्ही आता पोचलो आहे नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्टवर कोलकाताला. स्वप्नाली कोलकातावरून का घेतली फ्लाईट? बिकॉज तिला कोलकाताचं एअरपोर्ट बघायचं होतं म्हणून. म्हणजे येताना आम्ही दिल्लीवरती होतो ना लेवर, मग मी म्हटलं परत दिल्लीला कशाला जाऊ, कोलकातावरून जाऊया, सेम चार्जेस आहेत पण असं दुसरं एअरपोर्ट. तर मग अशी आपण आलो कोलकात्याला. तर कोलकात्याच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरलो. तर आता परत आपल्याला कोलकात्यावरून मुंबईला जायचं आहे, तर डोमेस्टिकला यायला लागलं. सो जर तुम्हाला ड्युटी फ्रीला जायचं असेल तर आधीच इंटरनॅशनल एअरपोर्टलाच ड्युटी फ्री असते, तिथेच जा. त्याच्यानंतर जर जेव्हा तुम्ही डोमेस्टिक एअरपोर्टवर येता तर तुम्हाला ड्युटी फ्री वगैरे मिळत नाही. आणि पुन्हा एकदा आपल्याला सेल्फ ट्रान्सफर करायला लागलं, कारण की जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल डोमेस्टिकला येता तेव्हा डोमेस्टिकला एंट्री करताना तुम्हाला पुन्हा एकदा सेल्फ ट्रान्सफर करून चेक इन करावं लागतं, इमिग्रेशन करावं लागतं. सो हे लक्षात ठेवा. सो मित्रांनो, आपण पोचलो आहेत छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टला, डोमेस्टिक एअरपोर्टला मुंबईला. एवढा फ्लाईट केला आम्ही, टोटल 8 फ्लाईट केल्या. ही 8वी फ्लाईट होती आमची. आणि आत्ताची फ्लाईट कशी होती? एकदम सगळ्यात डेंजर, कारण की बॅड वेदर होतं पूर्ण. लँडिंग खूप डेंजर झालं. लँडिंग खूप डेंजर झालं, खूप बॅड वेदर होतं. तरी पण कसे मॅनेज करतात ते लोक काय माहिती. सो गाईज, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? हे या लोकांनी तिघांनी दिलेलं सरप्राईज मला तर खूपच भारी वाटलं. आणि तुम्हालाही कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ प्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज. तुम्हाला तिघांना पण खूप थँक्यू. माझा बड्डे एवढा चांगला सेलिब्रेट केला आहे लोकांनी. सो गाईज, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये कुठलं तरी नवीन ठिकाण एक्सप्लोर करू. सो बाय गाईज, टेक केअर.